नमस्कार मित्रांनो, मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण रत्नागिरीतलं तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे माती भागात असणारा सर्वात उत्तम प्लॉट आपण बघायला आलो आहोत। तर मित्रांनो, तालुका जिल्हा रत्नागिरी, गाव आहे गणपतीपुळे, 15 गुंठे ॲग्रिकल्चर लँड प्रॉपर्टी। तर ही प्रॉपर्टी अगदी वाडीवस्तीच्या ठिकाणी असून डांबरी रस्ता टच आहे। तसंच ही प्रॉपर्टी आयताकृतीची आहे आणि जागा मालकांनी प्रॉपर्टीला दगडी चिऱ्याचे डिमार्केशन केलेले आहे। ही प्रॉपर्टी गुड लोकेशनला असून निसर्गाच्या वातावरणात अगदी निवांत आणि शांततेचं वातावरण या प्रॉपर्टीत आपल्याला नक्कीच मिळेल। आता मित्रांनो, या प्रॉपर्टीपासून गणपतीपुळे बाजार मार्केट, शाळा, हॉस्पिटल, पेट्रोल पंप हे सर्व अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। प्रॉपर्टीच्या जवळ आपल्याला वाडी वस्ती आणि जवळ बाजार मार्केट सुद्धा उपलब्ध आहे। प्रॉपर्टीवरून सकाळ आणि संध्याकाळ सनसेट व्ह्यू आपल्याला नक्कीच दिसतो। आता मित्रांनो, यात आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर यात आपण नक्कीच रेंट हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आपण नक्कीच व्यवसाय यात करू शकतो। प्रॉपर्टी जागा मालकांनी पाण्यासाठी यात बोरिंगची सोय केलेली आहे, जिला वर्षाचे 12ही महिने मुबलक स्वरूपाचे पाणी आपल्याला मिळत आहे। तसंच 30 फुटी रुंदीचा रस्ता हा मालकांनी स्वतंत्रपणे आपल्याला दिलेला आहे। तर आता या जागेपासून जवळचे बीच गणपतीपुळे बीच, मालगुण बीच, आरेवारे बीच, बंदारवाडा बीच असे आहेत। मित्रांनो, जागेपासून गणपतीपुळे येथे प्रसिद्ध प्राचीन कोकण हे अगदी जवळ आहे। तर मित्रांनो, आता आपण या जागेची माहिती जाणून घेतली, तर या जागेची जागा मालकांनी केलेली किंमत आपण नक्कीच जाणून घेऊया। मित्रांनो, या प्रॉपर्टीची जागा मालकांनी केलेली किंमत प्रति गुंठा 8 लाख रुपये थोडीफार नक्कीच निगोशिएबल आहे। तर मित्रांनो, ही आजची गणपतीपुळे येथे जवळ असणारी प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करून आपल्या या प्रॉपर्टीची माहिती आणि डिटेल्स आपण नक्कीच जाणू शकता। तर मित्रांनो, कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटतील। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।